क्वालिटी क्रिकेट दाखवलेला आहे. आता मात्र ज्या संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होईल या सामन्यामधून तोच अंतिम फेरीत धडक मारणार आहे. कालूराम आणि त्याला साथ देण्यासाठी कैलास, तर आघाडीचा गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज आहे. पॉवर प्ले ते षटक घेऊन येतोय गुरुनाथ. चला वेळ घेऊ नका प्लीज, तुम्हाला वारंवार पुकार दिला जात आहे. नंतर बघा चाविंद्रा टीम तुम्हालाच बॅटिंग करावी लागेल. बॅट लाईटचा व्यत्यय येणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. दोन्ही संघांना विजयासाठी देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. वेगवान चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. अगदी फलंदाजाला रीड करून चेंडू टाकला होता गोलंदाज गुरुनाथ याने. पुन्हा एकदा सज्ज होते सरवली गावाच्या टोकाकडून षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी. पुल अँड सक्सेसफुल. चेंडू बाहेर सीमारेषेच्या बाहेर जाते. 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. काय फटका खेळला होता जबरदस्त. बघा खरं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार निश्चित खातं खोलते. धावसंख्येचा श्री गणेश करताना बॅटर कालूराम, ज्याने मोठा माइल स्टोन गाठला या स्पर्धेमध्ये. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली आहे. खरं तर भरीव कामगिरी केली आपल्या संघासाठी कालूराम याने. मागचाच सामना या स्पर्धेमधील पहिलं वेळेला अर्धशतक ठोकण्याचा त्याने विक्रम केला. उप तालुका प्रमुख चषक 2024च्या माध्यमातून पुन्हा एकदा गुरुनाथ सज्ज होतोय. चेंडूला फक्त हलक्यात खेळल्या. सॉफ्ट हँड ड्राईव्ह. एक सोडतोय, दुसरा पकडतोय. तोपर्यंत वेल होती बॅटरकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. मिडऑफला थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झालं, त्याचा फायदा उचलला आणि या सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना धावफलक 5. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गुरुनाथ सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर जाईल बॅटर कैलास. स्टेप मध्ये चुकतोय. जोरदार अपील केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाऊन द लेग स्टंप हा चेंडू टाकला होता. एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 6. 6 विदाउट लॉस. 6 रन बिना कोई विकेट खोए. पुन्हा एकदा गुरुनाथ सज्ज होते बॉलिंग मार्कवर. डावखुरा गोलंदाज. अजून एक सेम डिलिव्हरी. जणू काय ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धावफलकावर ऍड केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 7. जो संघ जिंकेल तो सेलिब्रेशन तर निश्चितच करेल, जल्लोष करेल, कारण मोठी स्पर्धा आहे आणि मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. जोरदार अपील केला होता, पण पंचाने अपील फेटाळून लावलेल्या. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. या अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 8. 8 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर गुरुनाथ. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू आणि बॅटचं हवं तसं कनेक्शन झालेलं नाही. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. रिस्की सिंगल आणि अशा प्रकारे धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर पहिल्या षटकाच्या अखेरीस 9. एक संत आणि सावध पवित्रा धारण केलेलं आहे. खरं तर कुठल्या प्रकारचा गडी बाद झाले. जमू नका मैदानाच्या आतमध्ये प्लीज. 9 धावा.
आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 रन विदाउट लॉस सोनादेवी टेमगर 40+. पहिला उपांत्य फेरीचा सामना फर्स्ट सेमीफायनल मॅच बघायला मिळते उप तालुका प्रमुख चषक 2024ची. दोन लढवई आणि फायटर संघ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी खूप अतुलनीय आणि अविश्वसनीय खेळ केलेला आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. बलाढ्य संघानं नमून चांगला प्रवास त्यांचा या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे आतापर्यंत. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सरसला सरस कामगिरी करावी लागेल. चेंडूला सफल होऊन हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. थोडीशी दमछाक झालेली आहे. बघा वयाचे 40 पार केल्यानंतर शरीरामध्ये अनेक आजार हे उद्भवत असतात. आपण पाहतोय अर्ध वय आपलं संपलेलं आहे. आता तुम्हाला जास्त फिटनेस शरीराची तंदुरुस्ती चांगली राखायची असेल तर व्यायाम करत चला. योगासनं करा, जॉगिंग करा, वॉकिंग करा, रनिंग करा. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 11 विदाउट लॉस 11 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा सरस. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बिहाइंड द विकेट गेला होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. एक चिक्की सिंगल पूर्ण केलेली आहे. लेग बाईटचा इशारा येतो पंचांचा. धावा येवत कशाही येवत कारण व्हेरी इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. जो जिंकेल तो फायनल मध्ये धडक मारणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 12 धावा. पुन्हा एकदा सरस सज्ज होते. सामोर जाईल बॅटर कालुराम. नुकतीच चाचणी स्पर्धा देखील संपन्न झाली. जेतेपदाला गवसणी घातली. अजिंक्यपद पटकावलं. जॉली क्लब कामतगिरी संघाने खूप कमालीचा खेळ केला. चेंडू जातोय निर्धाव. खूप चांगला चेंडू टाकला होता. बघा वयाची 40 पार केल्यानंतर जवळची दृष्टी ही कमी होत जाते. ते देखील तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. म्हणजे आता तुम्हाला आय साईट देखील स्ट्रॉंग ठेवावी लागेल फटका खेळण्यासाठी, चेंडू अडवण्यासाठी. जास्त टेन्शन घेऊ नका या वयामध्ये. चेंडू अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नाही. खूप चांगली गोलंदाजी करतोय सरस. नाव सरस आहे आणि सरस गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडूला आडव्या बॅटनं ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. एक पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र पहिला गडी गारद होताना पाहतोय सोनादेवी टेमगर या संघाचा कैलास धावबाद स्वरूपामध्ये. थँक्यू डीजे. 13 धावांचं ग्रहण लागलेलं आहे. सोनादेवी टेमगर या संघाला पहिला बॅटर बाद होताना आपण बघितला. एक धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होताना आपण बघितला. एक धाव उत्तम आणि सदृढ आरोग्यासाठी तुम्ही 40+ क्रिकेट खेळा. दीर्घ आयुष्याची ही गुरु किल्ली आहे 40+ क्रिकेट. खऱ्या अर्थाने आनंदाचा स्तोत्र आहे क्रिकेट खेळ. चेंडूला आडव्या बॅटने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर. हे काय घडलंय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 पण पूर्ण केल्या. तिसरी पूर्ण होईल का? नाही होणार. 2च धावा मिळतील. धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 15-15. मोठ्या सामन्याचा दबाव काय असतोय मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. दबावाला झुगारून जो या सामन्यामध्ये खेळेल तोच विजयी ठरणार आहे. दबाव रिलीज करून खेळावं लागेल. तर अशा प्रकारे हे पाहू शकता प्रचंड महासागर बघायला मिळते. प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत.
धावसंख्या धावपलकावर 15 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. कारण सामनाच तितका मोठा आहे. सेमीफायनल नंबर वन दोन संघांमध्ये हा सामना बघायला मिळतोय. चांगली फाईट होण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर फक्त आणि फक्त 15, गडी बाद झाल्या 1. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सुदाम. क्रिकेट म्हणजे काय, अनोळखी लोकांशी ओळख करून देणार हे क्रिकेट खेळ. याच माध्यमातून आपण पाहतोय मागील कित्येक वर्षांपासून. त्यानंतर मी उल्लेख करणार आहे चेंडूला भिरकावून दिलेला आहे, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा टावरिंग सिक्सर. धावसंख्या झपाट्याने वाढते धावपलकर 21. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. सुंदर स्ट्रोक बघायला मिळाला, परफेक्ट टायमिंग आणि चेंडू गेला मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. दमदार शॉट पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर सुदाम. षटकातील पुढील बॉल स्ट्रेट फटका खेळलेला आहे डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक झेपावते लॉंग ऑन सीमारेषवर चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता. भागम भाग फेकम फेकी बघायला मिळाली, 2 धाव कंप्लीट. मी काय सांगितलं होतं की मोठ्या सामन्याचा दबाव हा बघायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 23-23. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस नाऊ. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये उशिराने जे प्रेक्षक आले असतील, उशिराने ज्याने आपला मोबाईल ऑन केलेला असेल त्यांच्या माहितीकरिता सोनादेवी टेमगर 40+ आणि मातोश्री चाविंद्रा 40+ या 2 संघांमधील हा सेमीफायनल नंबर 1 सामना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा सुदाम चेंडूला अलॉंग दी कार्पेट खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेश्वर क्षेत्ररक्षक दक्ष चेंडूला उचलणार, फेकणार. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होईल धावचित बाद. दुसरा बॅटर बाद होते धावबाद स्वरूपामध्ये. बिंदास धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. धावा धावपलकावर 24-24. लॉस ऑफ 2 विकेट. सुदाम पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. न्यू बॅटर दिनेश कालुराम अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहे. खूप अविश्वसनीय त्याने खेळ केलेला आजच्या दिवसामध्ये, खूप इम्प्रेस केलेला आहे. भरीव कामगिरी, भन्नाट खेळ त्याचा राहिला. मिस टाइम फटका आहे, इनसाइड आउट. 1 धाव तिथे कंप्लीट केली. दुसरी धाव मिळणार नाही, फक्त 1च मिळेल. एकापेक्षा काही नाही. अशा प्रकारे धावसंख्या सिंगलने आता पुढे जाताना 25, किमान 35+ जरी धावा जोडल्या तर एक चांगली काटेकी टक्कर, चांगली लढाई बॅट आणि बॉल मध्ये बघायला मिळेल नो डाऊट. कारण दोन्ही संघांनी खूप कमालीचा खेळ केलेला आतापर्यंत या चषकामध्ये. सुदाम सज्ज होते बॉलिंग मार्कवर. छोटासा रनवे, अलॉंग दी कार्पेट चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सकाराम होता, क्विक थ्रो केलेला आहे. फक्त मिळेले 1 धाव. एकापेक्षा काही अधिक नाही. धावसंख्या वाढते धावपलकावर 26-26. सिंगल डबल वर जास्त भर. 1च षटकार आलेला आहे कालुरामच्या बॅट मधून. 1 चौकार देखील आलेला. आतापर्यंत तो खेळतोय 17 धावांवर तो खेळतोय. फलंदाज बाद होतोय. अतिशय अप्रतिम चेंडू होता. सो एलिगेट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव. फलंदाज बाद होतोय.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. पवित्रा चेंज केला स्टान्स, हा चेंज केला. हे पाहूया आपण. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम चेंडू, यॉर्कर चेंडू होता, बचाव करता आलेला नाही. आणि एस्टनचा वेध घेणारा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. आणि अशा प्रकारे पाहतो आपण कालुरामच्या खेळीचा अंत झालेला आहे. त्याने आपल्या संघासाठी मौलिक 18 धावांचं योगदान दिलं. टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती करतोय मी. तर अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर. 26 गडी बाद झालेल्या 3. अंतिम षटक घेऊन येतोय संदीप. +40 क्रिकेट नसतं तर तुम्ही काय केलं असतं? कुठल्या तरी दुसऱ्या खेळामध्ये तुम्ही जॉईन झाले असते किंवा एखाद्या लॉफ्टर क्लब मध्ये जॉईन झाले असते, असंच म्हणावं लागेल आता. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा, हिट राहा. जो फिट आहे तोच हिट आहे आताच्या कालामध्ये. क्रिकेट खेळा आणि भरपूर आनंद घ्या या खेळाचा. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, एकमेकाला सहाय्य करत चला. अंतिम षटक संदीप. चेंडूला ऑन साइडला वळवलाय, चाललाय चेंडू अतिशय वेगाने, नाही थांबणार. धावा मिळतील 4 4 4 चौकार. दिनेशच्या बॅटमधून चौकार आला. एक संघाला नऊ संजीवनी देणारा चौकार. ज्या धावा थांबल्या होत्या त्यांना चांगला आकार, चांगला दुजोरा मिळालेला आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यस, एक धाव कंप्लीट करताना बिहाइंड द विकेट चेंडू गेला होता. एक रिस्की सिंगल पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना धावपलकावर 31 धावा, 31. अंतिम षटक आहे. 4 चेंडू अजून बाकी आहेत पहिल्या डावातील. संदीप सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. अंधाधुंद बॅट चालवली होती, डोळे बंद केले होते फटका खेळण्यासाठी. ब्युटिफुल बॉल, चेंडू जातो डॉट. धावा काय माहित धावपलकावर 31, 31. पुन्हा एकदा संदीप स्टेप आउट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय झेल टिपण्यासाठी. वेल जज कॅच. अजून एक बॅटर बाद होतोय. तर अशा प्रकारे अजून एक फलंदाज बाद होताना आपण बघितला. 4 गडी बाद झालेले आहेत. न्यू बॅटर तुषार येतोय. तुषार 2 चेंडू शिल्लक आहेत. खूप चांगली भेदक गोलंदाजी करते. अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये मिस्टर संदीप. बॅटच्या टोवर लागून चेंडू बिहाइंड द विकेट गेला. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लक्की बाउंड्री, नशिबाचा चौकार आले. ह्या धावा कुठे ना कुठेतरी संघासाठी नव संजीवनी देणाऱ्या ठरू शकतात. टेमगर संघाच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा संदीप शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या त्याने टॅप केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव पूर्ण होईल का? नाही होणार. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होईल धाव बाद. अशा प्रकारे 37 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मातोश्री चाबिंद्रा या संघाला सामना जिंकण्यासाठी. देऊया आपण डीजे मॅनला संधी.
थँक्यू डीजे, थँक्यू. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं सोनादेवी टेमगर. जेव्हा दुसऱ्या सत्राला दुसऱ्या डावाला प्रारंभ होईल तेव्हा आपण ऐकूया एक सुमधुर आवाज, सरवलीचा बुलंद आवाज, भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज, विशाल पाटील. चला त्वरित फिल्डिंग सेट करायची आहे. थँक्यू सो मच जयवंतजी पाटील सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेमधली पहिली सेमीफायनलची मॅच तुम्ही सर्वजण पाहतात. आणि पहिलं सत्र समाप्त झालं जिथे रन्स बनवला गेला. पहिल्या सत्रामध्ये बरबजी टोटल 37 आणि 38 धावांचं लक्ष. सरा टीम टेमघर बघा, जी घाई ज्या स्पीडने पहिल्या सत्रामध्ये खेळ झाला त्या स्पीडमध्ये तुम्ही खेळ करा, थोडं सहकार्य करा. कारण आपण एकाच संघटनेमधले हे सर्वजण एकत्रित खेळतात, सो एकमेकांना सपोर्ट करा. जास्त वेळ खर्च करायचा नाही आहे. 38चा हा चेज आहे आणि बघा या कंडिशन्समध्ये 38 धावा देखील भरपूर आहेत. बट आपण हे विसरू शकत नाही आहेत की कालच्या दिवसामध्ये हा तोच संघ आहे ज्याने एक खऱ्या अर्थाने वाटलं होतं एका क्षणाला की इथनं या रन्स चेज होऊ शकतात की नाही. लास्ट ओव्हरमध्ये 6मध्ये 17 धावा चेज झाला, तर देखील अवघे 2 चेंडू ठेवून साविंद्रा टीमने तो सामना जिंकला होता. बट ती परिस्थिती, तो संघ वेगळा होता आणि हा संघ वेगळा आहे. सर टीम टेमघर फिल्डिंग सेट करा मित्रांनो. चला घाई करा. अंपायर आपण देखील सांगायचं, कारण सातत्याने एक सूचना देणं आम्हाला देखील योग्य वाटत नाही आहे. कारण सर्व सिनियर प्लेयर्स खेळतात, कारण अगदी इतक्या वर्षापासून तुम्ही खेळत आलेले आहात, तर काही गोष्टी काही नियम मला तरी वाटत नाही की आम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे. सरस आणि सखारामची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेली आहे. लक्ष दरम्यान ठेवलं गेलं 38 धावेंचं. बघा पॉवर प्लेच्या षटकाचा मी म्हणेन फायदा घ्यावा लागेल या जोडीला, कारण बॅट लाईटचा इफेक्ट थोडा जाणवू शकतोय तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये. सो हाच प्रयत्न करायचा की पहिली जी 2 षटकं आहेत ना त्याला कॅपिटलाइज करायचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त रन्स बनवण्याचा प्रयत्न करायचा. चला सामन्याला सुरुवात करायची. 2 फिल्डर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक फिल्डर लॉंग ऑनला ठेवला गेला, एक फिल्डर डीप मिड विकेटला आहे. सेमीफायनल 1 सेकंड इनिंग शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ कोण असेल या प्रश्नाचे उत्तर येत्या 4 षटकांमध्ये या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला मिळणार आहे. चला टीम टेमघर सामन्याला सुरुवात करा. चला टीम टेमघर सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केलं, इनफिल्डला क्लिअर केलं. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर पाठलाग जरूर करतील, पण हा बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनचा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती हा क्लासिकल स्ट्रोक चौकार. थँक्यू डुईजा, थँक्यू थँक्यू. चौकार दरम्यान इथनं पहिल्याच चेंडूवरती आला आणि विशेष फटके हवे देखील आहेत. पॉवर प्लेचा फायदा घेणं आवश्यक आहे सध्या सगळीला मातोश्री साविंद्रा टीमला. चौकारने आगाज. पुढचा बॉल फुल लेन टाकलं हवेमध्ये, मिड विकेटला फिल्डर, रनआउटची संधी आणि अपील देखील इथनं दरम्यान झालेली आहे आणि अंपायर्सने दरम्यान इथनं नकारलेलं आहे, म्हणजे एक सिंगल कंप्लीट. धाव फलक पुढे जातो या एका धावेच्या मदतीने. आता स्कोर कार्ड 5 वरती. चला कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग कॉन्फरन्स होणार नाहीये, त्वरित फिल्डिंग लावा. धाव फलक 5. बघा अजून देखील येत्या बॅटिंग क्रमामध्ये जरी आपण पाहिले तर भरपूर चांगले चांगले फलंदाज आहेत. कालचा दिवस उल्लेखनीय कामगिरी आपण मातोश्री स्पोर्ट्स साविंद्राची पाहिली, पण त्याच पलीकडे आजचा दिवस सोनादेवी टेमघरने गाजवला.
बॅकफुटवरती जाऊन पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर रनआउटची शक्यता. येस, फिंगर अप, रनआउट च्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. चला न्यू बॅटर, नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राम पाटील एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची खाती या टीम मध्ये आहे आणि सध्या सगळीला ते क्रमांक 3 वरती येतात, कारण मोठे फटके खेळणं सध्या सगळीला गरजेचंच आहे साविंद्रा टीमसाठी. त्या अनुषंगाने राम पाटील यांना क्रमांक 3 वरती पाठवलंय. पहिला धक्का लागला. धावफलक जर आपण पाहिलं तर 5 वरती आहे. मागचं महत्व का आहे, कारण जर हा सामना तुम्ही जिंकतायत तर फायनल मॅच खेळण्याची संधी मिळेल आणि जर हरतायत तर ही स्पर्धा या चरणावरती समाप्त होऊन जाईल. आणि बघा, अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जितकेही फॉर्मॅट होतात, बहुतांश फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो लीग क्रिकेट जर आपण सोडून दिलं तर जे इतर क्रिकेट होतं त्याच्यामध्ये आपण प्रत्येकी मॅच नॉकआउटच पाहत असतो. राम पाटील क्रमांक 3. राम पाटील आले, त्यांनी पहिलाच बॉल थेट पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण. बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. राम पाटील ज्यांचा खऱ्या अर्थाने उल्लेख मी केला की मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे आणि पहिलाच बॉल फेस करत असताना बघा पहिल्या षटकामध्ये एक गोष्ट तर आपल्याला पाहायला मिळाली की पंच या फटक्याचा वापर फलंदाजानं भरपूर चांगल्या पद्धतीने केला, कारण एक चौकार या आधी आला त्यावरती देखील आपण पाहिलं होतं की तो देखील बॅकफूट पंचच होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू थोडा खाली देखील राहिला, त्याचा देखील ॲडव्हान्टेज गोलंदाजाला मिळतोय. डॉट बॉल अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या षटकामध्ये धाव फलक आहे 9. चला फास्ट टीम टेमगर 9 धावा धावफलकावरती अजून देखील जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता आहे 29 धावांची. राम पाटील यांचा फटका गॅपमध्ये आहे, गॅप भेदलंय. हा देखील बॉल बघा 3 चौकार आले एकच क्षेत्रामध्ये. 2 आले राम पाटील यांचा बॅटमधनं, 1 आला सरस यांचा बॅटमधनं. खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला 13 वरती आणि 1 विकेट या पहिल्या षटकामध्ये गमावलं, म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 26 धावांची. चला टीम मीटिंग अजिबात होणार नाहीये, 25 धावांची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये कोणत्याही प्रकारे. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. 18 मध्ये 25 धावांची आवश्यकता. आता आपण हेच देखील म्हणू शकतो की आता इन कंट्रोल आपल्याला दिसत आहे मातोश्री स्पोर्ट्स साविंद्रा या मॅचमध्ये, कारण जे मी सांगितलं होतं की पहिली 2 षटकं महत्त्वाची असतील आणि पहिल्या षटकामध्ये तर रन्स जितक्या बनवायच्या होत्या तितक्या बनवल्या गेल्या आहेत. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हर असा दिवस खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूच्या नावावरती राखला या स्पर्धेमधलं एकमेव अर्धशतक ज्यांचा बॅटमधनं आपण पाहिलं. काळूराम सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती. चला घाई करा. 18 मध्ये 25. दुसरं षटक. पहिलाच बॉल स्टेप आउट होऊन स्ट्रोक खेळलेत. फिल्डर आहेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल मिळेल. धावफलक एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 14 14 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने आता बॅड लाईटचा इफेक्ट थोडा जाणवत असेल, कारण लास्ट बॉलवरती जेव्हा स्ट्रोक कंप्लीट झाला एक्झॅक्टली आम्हाला देखील समजलं नाही की चेंडू गेला कुठे. पुढचा बॉल. राम पाटील सध्या सगळीला बॅकफुटवरती भरपूर चांगले फटके खेळतात आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये सातत्याने फिल्डर आता बिझी आहेत. 2 धावा मिळतील, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. बघा इथनं एक धाव इथनं सध्या सगळीला विजयाच्या अगदी जवळ घेऊन चाललेलं आहे मातोश्री साविंद्रा संघाला. बट त्याच पलीकडे आता रणगतीवरती रोख लावायचं तर त्यासाठी एखादी विकेट घेणं इथनं गरजेचं असेल टीम टेमगरसाठी. नेक्स्ट बॉल. अपिश खेळले हवेमध्ये बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 फिल्डर आहेत. मी म्हटलं की सध्या सगळीला ते क्षेत्र बिझी आहे. स्कोरिंग रन्स आपण जर आतापर्यंत जर ग्राफ देखील पाहिला तर मला वाटतं की 95% पेक्षा जास्त रन्स त्या क्षेत्रामध्ये आहेत. धावफलक या 2 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो 18 वरती आणि जिंकण्याकरिता आता आवश्यकता असेल 20 धाव्यांची. 15 चेंडू शिल्लक, 20 धाव्यांची आवश्यकता. एखादी विकेट आता हवी आहे.
कारण बघा जी मेहनत जो खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये टेमघर टीमने देखील दाखवलाय, त्यांना देखील या परिस्थितीमध्ये हार मंजूर नाहीये. 15 मध्ये 20, अजून देखील 20 बाकी आहेत, लढाई होऊ शकते. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय, मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आला, ते अंपायर सांगतात. अपील तर जरूर झाली. चला घाई करा टीम टेमघर, अंपायर्सने नकारलंय, नॉटआउटचा इशारा देखील आलाय. निर्धाव चेंडू येतो म्हणजे आता 14 चेंडू शिल्लक, 14 मध्ये आता 20 धाब्यांची आवश्यकता. सामना बघा रंगतदार होऊ शकतोय, बट त्यासाठी इथनं गोलंदाजांना थोडं एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागतील. कारण आपण बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला 14 मध्ये 20 बनवणं हे थोडं समीकरण थोडं इझी वाटतंय, बट बॅड लाईटचा इफेक्ट फार मोठा इम्पॅक्ट टाकू शकतो या मॅचमध्ये. 14 मध्ये 20, पुढचा बॉल फुल लेंथ आहे, ऑन साइडला आहे, फिल्डर काऊ फेस मध्ये कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. राम पाटील दरम्यान या निर्णायक क्षणावरती बाद झाले, धक्का लागलाय दुसरा. आणि नवीन फलंदाज आता क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये सुदाम दाखल होत आहेत. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. अजून देखील कालचा दिवस ज्यांनी अतिशय चांगला खेळ दाखवला होता, ज्यांनी सामना टीमला शेवटचा सामना जिंकून दिला होता, ते दिलीप तांचं देखील येणं बाकी आहे. बट सध्याच्या घडीला समीकरण थोडं अवघड. 13 मध्ये आता आवश्यकता आहे 20 धाब्यांची. सुदाम येतात बॅटिंग करण्यासाठी. 13 मध्ये आता 20 धाब्यांची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. जवळजवळ आता अंधार देखील झाला. मी जे म्हटलं की बॅड लाईट फार मोठा इम्पॅक्ट या मॅचमध्ये टाकू शकते, बट त्याचा फायदा कोणाला होईल. फुल लेंथ टाकलाय, यष्टनचा वेध घेतलाय, क्लीन बोल्ट, बॅक टू बॅक धक्के. सुदाम आले, आता सुदाम जातील देखील. आणि या परिस्थितीमध्ये आता हा तिसरा धक्का. आता इक्वेशन थोडं अवघड, कारण खेळ आता बाकी असेल 2 षटकांचा आणि आवश्यकता आहे 20 धाब्यांची. चला नवीन फलंदाज लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. टीम टेमघर तुम्ही फिल्डिंग सेट करा. 12 मध्ये आता 20 धाब्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. खऱ्या अर्थाने आता फलंदाजी करण्यासाठी सुद्धा मालेत हरकत नाहीये. 12th मॅन थोडे कन्फ्यूज झाले, बट 12 मध्ये आता 20 धाब्यांची आवश्यकता. तिसरं षटक गोलंदाज तयार होतात. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अरुण. बारा मध्ये 20 ची आवश्यकता असताना बॅटच्या टोला हा बॉल लागला. कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर पोहोचतात. दुसऱ्या धाब्याचा कॉल 2 धावा दरम्यान इथं मिळतील. 11 मध्ये आता 18 धाब्यांची आवश्यकता. सध्या सगळीला सेमीफायनल मॅच आपण पाहतोय. सेमीफायनल 1 मैदानाच्या हातामध्ये लक्ष जे ठेवलं गेलं होतं 38 धाब्यांचा, त्याचा पाठलाग करत असताना एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, जिथे आपल्याला वाटलं होतं की चावंद्रा टीम पुढे आहे. पण सेकंड ओव्हरमध्ये काळूराम आज खऱ्या अर्थाने त्यांची गोलंदाजी असो, त्यांची बॅटिंग असो, त्यांचा हात पकडणं अवघड झालंय, कारण 2 विकेट त्यांना मिळाले. पुढचा बॉल दरम्यान 11 मध्ये 18. मिस टायमिंग, हवेमध्ये विकेट मिळेल का. फिल्डर पोहोचतात जरूर मिड ऑफला, पण जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. या चेंडूवरती देखील या 2 धावा, धाव फलक 2 धाब्यांच्या मदतीने सध्याच्या घडीला स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धाव्यांची आवश्यकता. 10 मध्ये 16. बघा जे मी म्हटलं की सध्याच्या घडीला जेव्हा फटके कंप्लीट होतात ना, बॉल कुठे जातो ते आम्हाला देखील समजत नाहीये. आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करणं या चरणावरती सध्याच्या घडीला फिल्डर्सला देखील अवघड होत आहे. 10 मध्ये 16. 10 मध्ये 16ची आवश्यकता असताना सध्या सगळे बघा बॅटर फुटवर्कचा चांगला वापर करतात. पुन्हा एकदा दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. सध्याच्या घडीला 1-1, 2-2 धावा देखील इम्पॉर्टंट आहेत, कारण जे सध्याच्या घडीला स्कोर कार्ड जे इक्वेशन आता बाकी राहिलं, येणारे 9 चेंडू 14 धाव्यांची आवश्यकता. बघा जर नेम बिटवीन द विकेट वरती जोर लावला तर 14 धावा पळून देखील काढू शकतात.
9 मध्ये 14. आणि आउटफील्ड मध्ये जेव्हा बॉल जातोय ना, फिल्डर्सला देखील आता थोडं त्रास होतोय फिल्डिंग करताना. 9 चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा काऊ फेसमध्येच हा चेंडू येतो. काऊ कॉर्नर, डीप एक्स्ट्रा कव्हर हे दोन क्षेत्र खऱ्या अर्थाने सेकंड इनिंग मध्ये बिझी राखले आणि पुन्हा एकदा 2 धावा इथनं पूर्ण. क्या बात आहे. आता खऱ्या अर्थाने जर आपण विचार या गोष्टीचा देखील केला, रनिंग बिटवीन द विकेटमध्ये देखील एक्स्ट्रा एफर्ट्स लावले जात आहेत. कारण दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे की आता जर थकलो तर आपण नंतर आराम करू शकतो, बट आता ही वेळ आहे मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स लावण्याची, जास्त मेहनत करण्याची, कारण हीच मेहनत आपल्या टीमला फायनलच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. 8 चेंडू शिल्लक, 8 मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. इक्वेशन आणि सिच्युएशन आता अंडर कंट्रोल टीम साविंद्रासाठी, कारण 12 मध्ये जेव्हा 20 हव्या होत्या अवघड समीकरण वाटत होतं कारण बॅड लाईट, बट आता असं वाटतंय की हे समीकरण चेज होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे. 8 मध्ये 12 येणारे 2 चेंडू महत्वाचे आहेत. एखादा डॉट बॉल, एखादे विकेट या परिस्थितीमध्ये येणं गरजेचं आहे टेमघर टीमसाठी. नेक्स्ट बॉल 8-12. 8-12ची आवश्यकता असताना चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, बट थ्रो केलाय आणि त्या चेंडूवरती देखील एक धाव दरम्यान त्या 22च्या स्वरूपामध्ये पूर्ण. म्हणजे आता 7 चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता. हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा असेल. बघा, जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये आपण चांगली मेहनत करतो, 2 ते 3 राऊंड जेव्हा आपण जिंकतो, जेव्हा आपण निर्णायक सिच्युएशनमध्ये क्वालिफायर अथवा सेमीफायनलमध्ये पोहोचतो, तर जी मेहनत आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे त्या मेहनतीला आपल्याला न्याय द्यायचा असेल, सार्थक ठरवायचं असेल, तर सेमीफायनल किंवा क्वालिफायरच्या मॅचमध्ये जिद्दीचा खेळ आपल्याला खेळावा लागतो. फुल लेंथ टाकलाय, यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, निर्णायक क्षणावरती विकेट मिळेल म्हणजे अंतिम षटकामध्ये हा सामना जिंकण्याकरिता समीकरण आता जे उरलंय, येणारी 6 चेंडू आवश्यकता असेल 11 धावांची. चला फिल्डिंग त्वरित सेट करा आणि न्यू बॅटर इमिजिएटली मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 6 मध्ये 11. सेमीफायनल जवळजवळ अंधार देखील झाला, पण लढत फार चांगली रंगली आहे. कदाचित बॅड लाईटचा इफेक्ट नसता तर हा सामना आपल्याला आणखीन चांगला देखील पाहायला मिळू शकला असता. चला फिल्डिंग सेट करा टीम टेमघर, आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की लास्ट ओव्हरमध्ये कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग कॉन्फरन्स प्लीज घेऊ नका. 6 मध्ये आता आवश्यकता आहे 11 धावांची. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये विश्वास दाखवला गेलाय. सहा मध्ये 11. लास्ट ओव्हर गोलंदाज हरी दरमाडीतनं तयार होतात अंतिम षटकासाठी. चला सामन्याला सुरुवात करा. अगदी 6 मध्ये आता 11 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज बॉबी आलेत. चला सामन्याला सुरुवात करा. 6 मध्ये 11. 6 मध्ये जर 11 चेज होत आहेत तर आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करताना दिसेल मातोश्री साविंद्रा संघ, बट जर डिफेंड झाला तर सोनादेवी टेमघर संघ आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करताना दिसेल. बघा, या दोन्ही संघाचा ऑल ओव्हर जर आपण परफॉर्मन्स आतापर्यंतचा उचलून पाहिला तर प्रत्येकी स्पर्धेमध्ये हे दोन संघ चांगली कामगिरी आतापर्यंत करत आलेले आहेत. पण आता नवीन सीझनला प्रारंभ झाला आणि नवीन सीझनची सुरुवात धमाक्याने कोणाची होईल, फायनल मध्ये कोण पोहोचेल. 6 चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता. सेमीफायनल 1 6 सामना आपल्या समोर. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकलाय आणि फसवलं फलंदाजाला. डॉट बॉल येतोय म्हणजे 5 मध्ये आता 11 धावांची आवश्यकता. बघा, मी म्हटलं होतं की बॅड लाईटचा इम्पॅक्ट फार मोठा पडू शकतो या सामन्यावरती, आणि तोच आता पडतोय की काय तेच वाटतंय. कारण पहिला चेंडू धीम्या गतीने टाकला होता, समजलं नाही फलंदाजाला. 5 मध्ये 11 पुढचा बॉल. 5 मध्ये 11ची आवश्यकता असताना सध्याच्या घडीला विकेट किपर सेलिब्रेट करतायत. बॅटचा संपर्क आय थिंक सो झालाय, सफलता मिळेल. धक्का लागला आणखीन एक. दरम्यान फलंदाज बाद झालाय हा मैदानाच्या आतमध्ये. 4था. 4 चेंडू शिल्लक, 4 मध्ये आता आवश्यकता आहे 11 धावांची. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
चला घाई करा, फिल्डिंग सेट करा. आता 4 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानात आतमध्ये येतात. अजून देखील मी म्हणेन सामना पूर्णपणे संपलेला नाहीये. कालचा दिवस देखील आपण एका षटकामध्ये 17 धावा याच संघाला चेस करताना पागले, बट सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की बॅटलाईटचा इम्पॅक्ट आता जास्त जाणवतो. 4 मध्ये 11 बनवायचे आहेत. एक चांगला फटका पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतो साविंद्रा टीमला. नेक्स्ट बॉल आणि दरम्यान आणखीन एक डॉट बॉल. क्या बात है. लास्ट ओव्हर जिथे डिफेंड करायच्या होत्या 11, पहिले 3 चेंडू टाकलेत हरीने. 1 विकेट, 2 निर्धाव चेंडू म्हणजे येणारे 3 चेंडू, 11 धावा आता फायनल मॅचच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय सोनेव टेमघर संघ. कारण बघा या सेमीफायनल 1 मध्ये आता कार्य थोडं अवघड झालंय साविंद्रा टीमसाठी. नकारलंय बॅट्समनने. म्हणजे आता 2 चेंडू शिल्लक असतील. 10 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 2 चेंडूंवरती. येणारा एकच चेंडू आपल्याला डिटेलमध्ये सांगू शकतोय की इथनं ही लढाई शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. या लढाईचा निकाल येत्या चेंडूवरतीच लागेल. 2-10चं समीकरण बाकी आहे. 2 चेंडू शिल्लक, 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू महत्वाचा, ओव्हर द विकेट. आणि हा चेंडू येतोय निर्धाव. आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं या चेंडूवरती खऱ्या अर्थाने आपल्याला समजू शकतो की हा सामना कोणाच्या दिशेने जाईल. आणि हा सामना सध्याच्या घडीला सोनदेव टेमघर संघाच्या खिशामध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024च्या या पर्वामध्ये फायनल मॅचच्या दिशेने आता वाटचाल करताना आपल्याला इथनं पाहायला मिळतोय संघ सोनादेवी टेमघर. अशा प्रकारे सामना समाप्त. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 च्या फायनल मॅच मध्ये प्रवेश मिळवणारा पहिला संघ ठरलाय सोनादेवी टेमघर. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम टेमघर. हार्ड लक टीम साविंद्र. आपला देखील भरपूर चांगला खेळ राखला. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास तुमचा देखील आम्हाला पाहायला मिळाला. प्लेअर ऑफ द मॅच वन्स अगेन बॅटिंग करत असताना बनवल्या. बॅटिंग करत असताना बनवल्या 18 आणि गोलंदाजी करत असताना